जयपूरमधील लहान मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या आईकडे सोपवलं। मात्र पोलिसांसमोर चिमुकल्याने आईऐवजी अपहरण करणाऱ्या व्यक्तीकडे जाण्याचा हट्ट केला। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आता चिमुकल्यानं असं नेमकं का केलं या मागचं थक्क करणारं कारण समोर आलं आहे। अपहरण झालेल्या बाळाचं नाव पृथ्वी असं आहे, तर आरोपीचं नाव तनुज चाहर असं आहे। मी या मुलाचा बाबा आहे असा दावा आरोपीने पोलिसांकडे केला आहे। तुम्ही माझी DNA टेस्ट करा आणि बाळ माझ्या ताब्यात द्या अशी मागणी तनुजने पोलिसांकडे केली आहे। घटनेबाबत सध्या पोलीस तनुजची चौकशी करत आहेत। या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तनुजचं पृथ्वीच्या आईवर प्रेम आहे। याआधी तनुज UP पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता। आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्याने पोलिसांची नोकरी सोडून दिली। बाळाची आई तनुजच्या आत्याची मुलगी आहे। दोघी एकमेकांवर जिव्हाळ्यानं प्रेम करत होते। त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी या नात्याला विरोध केला, तसे दोघांनाही वेगळं होण्यास सांगितले। त्यानंतर प्रेयसीचं दुसरीकडे लग्न करण्यात आलं। यामुळे तनुज फार दुखावला। त्याने आपल्या प्रेयसीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला। आपल्या प्रेमासाठी त्याने नोकरी सोडली आणि प्रेयसीच्या शोधात बाहेर पडला। काही दिवसांनी त्याला प्रेयसीचा पत्ता मिळाला। त्याने बऱ्याच प्रयत्नांनी प्रेयसीच्या पतीशी बातचीत केली आणि मैत्री वाढवली। त्यानंतर तो नेहमी प्रेयसीच्या घरी येत जात होता। काही दिवसांनी त्यांनी एका बाळाला जन्म दिला। सर्व व्यवस्थित सुरू होते। मात्र तनुजने प्रेयसीला बाळासह त्याच्या घरी येण्याचा हट्ट केला। प्रेयसी आपल्या बरोबर येण्यास तयार नसल्याने त्याने 14 जून 2023 रोजी बाळाचं अपहरण केलं। त्यावेळी बाळ फक्त 11 महिन्याचं होतं। आपल्या बाळाचं अपहरण झाल्याचं समजतात त्याच्या आईने पोलिसांत धाव घेतली। तेव्हापासून पोलीस बाळाचा शोध घेत आहेत। आता बाळ 2 वर्षाचे झाल्यावर पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलं। या 2 वर्षात काळात बाळाला फक्त त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं। त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा बाळ आईकडे जाण्याऐवजी आपल्या बाबांकडे आणि पोलिसांच्या नजरेत आरोपी असलेल्या तनुजकडे पळू लागलो। प्रेयसीसाठी पत्नीला सोडलं। या स्टोरीमध्ये आणखी एक थक्क करणारा ट्विस्ट आहे। तनुज स्वतः देखील विवाहित आहे। त्याला एक 21 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे। मात्र प्रेयसीला मिळवण्याची जिद्द त्याच्या मनात असल्याने त्याने आपल्या पत्नीला सुद्धा सोडून दिला आहे। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी देखील तनुजवर गुन्हा दाखल केला आहे।